ज्या ज्या महिला सायंकाळी दिवा लागण्याच्या वेळी तुळशीला दिवा लावतात, काही महिला तुळशीची पूजा करतात आणि तुळशीला साक्षात लक्ष्मी मानतात. आपण जेव्हा सकाळी तुळशीला पाणी घालतो, सायंकाळी दिवा लावतो, तर या गोष्टी आपल्यासाठी जणू काही स्वर्गाचा दरवाजा उघडावा अशा या गोष्टी आहेत. खूप कमी महिलांना माहीत असते की जर याबाबत आपल्याला व्यवस्थित माहिती असेल तर आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच आपल्याला अपेक्षित असतात असे बदल घडतात. तुळशीची नित्यनेमाने पूजा करावी, तिला पाणी घालावे, तिच्या भोवती रांगोळी काढावी. संध्याकाळी तुळशी वृंदावनात तुळशीला दिवा किंवा पंती लावावी. यामुळे आपल्याला पुण्य मिळतं, घरामध्ये सुख शांती समृद्धी लक्ष्मी नांदते, अखंड सौभाग्य लागते, हे सर्व सांगत असतात. त्याचबरोबर एकादश किंवा रविवारी असल्यास तुळशीला स्पर्श करू नये, तिला पाणी घालू नये, या नियमाचे आपल्याला पालन करायचे आहे. पण तुळशीची पूजा करताना कोणत्या चुका करताना टाळाव्या हे आपणास पाहणार आहोत. कारण तुळशीबाबत या करत असलेल्या चुकांमुळे आपल्या आयुष्यामध्ये अंधार येऊ शकतो. बऱ्याच वेळा आपल्या हातून कळत न कळत अशा चुका घडतात ज्यामुळे आपण खरंच पापाचे भागीदार होतो. आपल्यालाच कळत नसतं की आपण कुठे चुकतो. आपल्या घरातून यामुळेच सुख शांती समृद्धी हरवते, नकारात्मक शक्तीचा प्रभाव वाढतो, पैसा पुरत नाही, काय करावे ते सुचत नाही. तुळस हे काय साधं झाड नाहीये, कारण यामध्ये लक्ष्मी वास करत असते. तसेच लक्ष्मीपती नारायणाला ती प्रिय आहे. यामुळेच आपल्या स्वर्गाचे दार उघडते. प्रत्येक घराची तुळशी काही ना काही सांगत असते, वेगवेगळे संकेत देत असते, कारण ती घरात आत्मा असते, तिला खूप काही ठाऊक असतं. पूर्वीच्या स्त्रिया कुठेही बाहेर जाताना, माहेरी जाताना जे काही आपलं असेल ते तुळशीला सांगून जायच्या. किंवा पूर्वीच्या महिलांना जर बोलायला कोण नसेल तर या महिला आपल्या मनातली जे काही दुःख असेल ते सर्व या तुळशीला, आपल्या अंगणात त्या तुळशीला सांगायच्या. यावरूनच तुमच्या नक्की लक्षात येईल की तुळस आपल्या घराचा आत्मा आहे. तुळशीला कुणीही आपल्या अंगणात लावतो, आपल्या गॅलरीत लावतो, बाल्कनीत लावतो. तुळस लावण्यासाठी तुम्हाला स्वच्छ जागा निवडावी लागेल. प्लास्टिकऐवजी मातीची कुंडी वापरावी लागेल. कोणी प्लास्टिकच्या कुंडीमध्ये तुळस लावली असेल तर त्यांनी काढून घ्यावी आणि मातीच्या कुंडीमध्ये लावावी. पण पूर्वीच्या काळी साधी मातीची कुंडी ही अतिशय आवडीने योग्य पद्धतीने वापरली जायची. त्यामुळे तुम्हाला जर काय सजावट करायची असेल तर नंतर करू शकता, पण आधी मातीची कुंडी तुम्ही आणली पाहिजे. त्यानंतर पूजा करायची. तोंड हेतू पूर्व दिशेला येईल अशा पद्धतीने तुळस ठेवावी. तसेच तुळशीच्या जवळ सांडपाण्याची नाले किंवा पाईप नसावा. चपला बूट सँडल यासारखी कोणतीही पादत्राणे तेथे काढू नये. तसेच पाणी घालू नये. आपल्या घरातील लहान मुलांनी समज नसते, त्यामुळे बऱ्याच वेळा देवपूजेतल्या बऱ्याच गोष्टी लहान मुले करत असतात आणि आपण लहानच आहे म्हणून सगळं सोडून देत असतो. पण हेच त्यांना वळण लावायचे वय असते की ज्यामध्ये आपण त्याला समजावून सांगू शकतो की काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे. तर लहानपणापासूनच त्यांच्यावर योग्य ते संस्कार होतील. तसेच तुळशीच्या वृंदावनावर कोणतेही कपडे वाळत घालू नको. कारण बऱ्याच वेळा काही जणांना सवय असते की देवांना स्नान घातलेल्या देवाचे वस्त्र असतात ते तुळशी वृंदावनावर वाळत घालत असतात, पण हे सर्वात चुकीचे आहे. तसेच देवांना स्नान घातलेलं पाणी हेही तुळशीला अजिबात घालायचं नाही. हे पाणी अशा ठिकाणी टाकायचं आहे जिथे कोणीही जाणार नाही, कुणाचाही पाय पडणार नाही. तुळस स्वतः देवी आहे, लक्ष्मी आहे. त्यामुळे आपण बऱ्याच वेळा देवपूजेचे पाणी हे तुळशीला घालू नये. तुळशीच्या वृंदावनावर आपल्याला
लहान मुलांचे कपडे वाळत घालायचे नाही. तुळशीमध्ये तुम्हाला तुळशीच्या वृंदावनामध्ये दिवा लावायचा आहे. त्यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव चालू होतो. ज्यांच्या घरची तुळस सतत तुटते, सडते किंवा तिच्यावर रोग पडतो, त्यांनी दिवा लावताना त्याच्या दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकावी आणि दुहेरी वात करून दिवा लावावा. शक्यतो दुहेरी वात लावल्यावर आपल्याला दिवा पाहण्याची गरज पडते. त्यामुळे दिवा लावताना आपल्याला उत्तरेकडून दिवा ठेवायचा आहे. तुळशीमध्ये लावण्याचा दिवा हा मातीचा दिवा असावा. तेच शुभ असते, शुभ मानले जाते. तसेच ज्या घरी दरवर्षी कार्तिक महिन्यात तुळशीचा विवाह करण्यात येतो, त्या घरांमध्ये सदैव मंगल घडते. संतती, संपत्ती, धनसंपत्ती या कशाचीच कमतरता भासत नाही. काहींच्या घरची तुळस ही वाळून गेलेली असते. नवीन तुळस उद्या लावू असं करता. ती आणेपर्यंत आपण त्या वाळलेल्या तुळशीची पूजा करत राहतो, तिला पाणी घालत राहतो. हे खूप चुकीचे आहे. यामुळे आपल्या घराला पितृदोष लागतो. विविध गंभीर दोषांपैकी पितृदोष हा गंभीर दोष आहे. यामुळे घरात कलह होतात, संतती दोष निर्माण होतो, विवाह होत नाही, विवाहामध्ये अडथळे येतात. त्यामुळे याची खबरदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. तुळशीमध्ये शालिग्राम नक्की ठेवावा. शालिग्राम हा तुळशीचा पती आहे. शालिग्रामशिवाय तुळशी अपूर्ण आहे. आपण ज्या तुळशीची पूजा करतो त्या तुळशीमध्ये एक शालिग्राम नक्की ठेवा. खास करून गुरुवारच्या दिवशी तुम्ही शालिग्राम तुळशीमध्ये स्थापन करू शकता. काळ्या रंगाचा विविध आकाराचा दगड असतो, त्याला शालिग्राम असे म्हणतात. शालिग्राम हे भगवान विष्णूचे विशेष रूप असे मानले जाते. माझ्याप्रमाणे आपण आपली नखे वाळलेली कापतो, त्याचप्रमाणे वेळेच्या आधी वेळेला तुळशीला येणाऱ्या मंजुळाही आपण काढून घेतल्या पाहिजे. त्या म्हणजे मंजुळा आपण कात्री किंवा धारदार अशा वस्तू वापरू नयेत. आपल्या बोटाने हळुवारपणे मंजुळा काढून घ्याव्यात. जेव्हा आपल्या तुळशीवर जास्त मंजुळा येतात तेव्हा आपली तुळस वाळून जाते. तुळशीजवळ नेहमी स्वच्छता ठेवा. तुळशीजवळ गोमूत्र शिंपडावे. सूतक, मासिक धर्म या काळामध्ये आपल्याला ह्या गोष्टी टाळायच्या आहे. तुळशीजवळ दिवा लावल्याने आपल्या घरी अंधकार, ताणतणाव दूर होतो. तसेच घरातील सर्वांना उत्तम आरोग्य लाभते. घरात सुख, शांती, समृद्धी येते. घराला घरपण येतं. आपल्या घरात असणाऱ्या तुळशीमुळे सकाळी उठल्यावर स्नान करावे. नंतर तुळशीची हळद कुंकू लावून, फुले वाहून पूजा करावी. अगरबत्ती लावावी. सायंकाळी तुळशीजवळ अगरबत्ती दिवा लावावा. दररोज तुळशीची पूजा करावी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कथारंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.